नमस्कार मित्रांनो. आतापर्यंत दुर्योधन आपल्या सेनेची नावं, ताकद, संख्या सगळं सांगत आला. पण या श्लोकात तो अचानक एक वाक्य बोलतो आणि त्या एका वाक्यात त्याच्या मनातील खरी भीती पूर्णपणे उघडी पडते. अपर्याप्त तदस्माकं बलभीष्माभिरक्षितं पर्याप्त द्वितमेतेषां बलभीमाभिरक्षितम्. या श्लोकात दुर्योधन म्हणतो, भीष्मांसारखा महान योद्धा आमच्या सेनेचे रक्षण करत असला तरी सुद्धा आमचं बळ मला अपुरं वाटतं आणि पांडवांचं बळ भीमासारखा योद्धा ज्याचं नेतृत्व करतो ते मला पूर्ण आणि पुरेसं वाटतं. इथे जरा थांबा. दुर्योधन भीष्मांसारख्या महान अनुभवी योद्ध्यांबद्दल शंका व्यक्त करतो आणि भीमाबद्दल जो केवळ एक योद्धा आहे त्याच्याबद्दल तो खात्री व्यक्त करतो. हे युद्धाचं गणित नाही, हे मनाचं गणित आहे. भीती आली की मोठी ताकदही अपुरी वाटते आणि समोरची ताकद अजून मोठी वाटते. आपल्या आयुष्यात हे फार वेळा घडतं. आपल्याकडे अनुभव असतो, साधन असतात, माणसं असतात, पण मनात भीती असेल तर आपण म्हणतो हे पुरेसं नाही आणि दुसऱ्यांकडे पाहून म्हणतो त्यांच्याकडे सगळं आहे. खरं तर परिस्थिती तीच असते, फक्त मनाचं संतुलन ढासळलेलं असतं. गीतेचा हा श्लोक आपल्याला खूप खोल संदेश देतो. बाहेरचं बळ तेव्हाच उपयोगी ठरतं जेव्हा आतलं मन शांत असतं. भीती असली की भीष्मही अपुरा वाटतो, शांतता असली की सामान्य माणूसही पुरेसा ठरतो. अध्याय 1 श्लोक 10 हळूच सांगतो, जी लढाई आपण आपल्या मनात हारतो ती बाहेर जिंकता येत नाही. खरं युद्ध सेनेत नसतं, ते मनात असतं आणि ज्याचं मन शांत तोच खऱ्या अर्थाने बलवान. 1 श्लोक 1 विचार. धन्यवाद. पुन्हा भेटू.